ती नागझिराची राणी होती. ती नागझिराची शान होती. ती नागझिरातल्या पिलांची आई होती. माई. भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या नागझिरा अभयारण्यातल्या एकमेव वाघिणीनं काल निरोप घेतला. जखमी अवस्थेत निपचित पडलेल्या वाघिणीचा मृतदेह वनकर्मचाऱ्यांना आढळला आणि प्राणीप्रेमी हळहळले. पर्टिक्युलरली एमार्क किंवा माई नावाची जी टायग्रेस नागझिरात होती ही विशेष आकर्षण होती सर्वांचं. आणि काल सकाळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तिचा मृतदेह आढळला चोरखमारा गेटजवळ. ती जवळपास 16 वर्षाची होती. म्हणजे तसं म्हणाल तर शी हॅज लिव्ड हर लाईफ पूर्ण. गेल्या 17 वर्षांपासून माईचं नागझिऱ्यावर राज्य होतं. आतापर्यंत माईच्या पोटी 6 बछडे जन्माला आले, ज्याने आपापल्या भागात आपलं राज्य प्रस्थापित केलं. माईने आपल्या आयुष्यात 4 वेळा 8 पिलांना जन्म दिला. पहिले 3, मग 1, पहिले 3, 2, नंतर 1 आणि शेवटी 2. जय आणि वीरू हे त्यातलीच एक जोडी आहे. आज जय हा भारतातला सर्वात मोठा वाघ म्हणून ओळखला जातो. त्याची आई म्हणजे माई आहे. काही दिवसांपूर्वी काढलेल्या फोटोमध्ये माईच्या पोटावर गव्याच्या शिंगाच्या वाराची जखम झाली होती. कदाचित तीच बळावली आणि त्यातच माई दगावली असा अंदाज आहे. एक जखम आहे तिला, परंतु ती नेमकी कशाने झाली, काय झाली याबाबत इन्व्हेस्टिगेशन नंतरच नेमकं कारण आपण सांगू शकू. नागझिऱ्यातल्या वाघांच्या वंशावळीची सुरुवात जिच्यापासून व्हायची तीच माई आता निघून गेली. त्यामुळे फक्त तिचा वंशच नव्हे तर आज नागझिराच पोरकं झालंय. दीपेंद्र गोस्वामी, एबीपी माझा, नागझिरा.